किती प्रेमाने आणि भक्तिभावाने न्याहाळतोस रे मला. तुझ्या डोळ्यातले ते असीम समाधानाचे तेज, जोडलेल्या दोन हातात सारा भक्तिभाव तोलून माझ्या पुढे लीन होणारा तू, आणि तुझ्या अंतःकरणातून झंकारणारी तू मला घातलेली साध, हे सारेच मला विलक्षण वाटते. फाल्गुन पौर्णिमा जवळ येऊ लागली की तुला माझ्या भेटीचे वेध लागतात. माझ्या 12 वाड्यात भरून राहिलेल्या तुझ्या अंगात एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहू लागतो. दूर देशी गेलेले चाकरमानीही न चुकता माझ्या भेटीच्या ओढीने गावी येऊ लागतात. फाल्गुन पौर्णिमा ते रंगपंचमी असा माझा शिमगोत्सव म्हणजे तुझा आनंदोत्सव. या काळात माझ्या 12 वाड्यातील तमाम भक्तांच्या भेटीला मी मंदिराबाहेर पडतो. तुझ्या आईची होळी हाताखांद्यावरून नेताना तुझ्या अंगात अमाप बळ संचारते. त्यावेळी हाताला खांद्याला येणारी रग तुझ्या खिजगणतीतही नसते. ढोल ताशांच्या गजरात माझी पालखी अंगा खांद्यावर खिळवताना तुझ्या उत्साहाला उधाण येते. प्रसंगी तुझ्या खांद्याची सालटी जाते, पण तुझ्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नसतो. असतो तो अतीव आनंद आणि असीम समाधानाचे स्मितहास्य. पुढे कितीतरी दिवस खांद्यावरची जखम तू पदकासारखी अभिमानाने मिरवत असतोस. हे सारं मला भावतं बरं का. जीवनात कधीही घाबरू नकोस. मी माझ्या भक्तांचे नेहमीच रक्षण करतो. तू सत्य, न्याय, नीती, प्रामाणिकपणा यांची कास कधीच सोडू नकोस. दुःखाला घाबरू नको. दुःख भोगल्यानेच सुखाची किंमत कळते. परिस्थितीचा सामना कर. मनाची दुर्बलता सोड. अखंड प्रयत्नशील रहा. यश तुझेच आहे. षड ऋतूंचा त्याग करून अनन्य भावे मला शरण ये आणि तुला काय हवे ते माग. मी एवढंच म्हणेन. तथास्तु, तथास्तु, तथास्तु.